पान क्रमांक 5, मत्तईचा शुभवर्तमान अध्याय 5 वचन 7 मी वाचतो, कान देऊन ऐका. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावर बसून लोकांना प्रवचन देत होता आणि देवाच्या राज्याचे नियम त्यांना समजावून देत होता. आणि असे तीन चार नियम आपण अगोदर पाहिले आहेत आणि आजचा नियम आपण पाहत आहोत. देवाच्या राज्यातला नियम, जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हा परमेश्वराच्या राज्यातला नियम आहे. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जर तुम्ही दयाळू आहात, तुम्ही दुसऱ्यावर दया करता, तर तुम्ही धन्य आहात, कारण तुमच्यावर दया होईल, तुमच्यावर दया करण्यात येईल. कोण बरं दया करणार? परमेश्वर स्वतः. तुम्ही जर दुसऱ्या माणसावर दया करता तर तुम्ही धन्य आहात, कारण तुमच्यावर देव स्वतः दया करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोकांना नव्हे, जवळजवळ सगळ्यांनाच असं वाटतं की आपल्यावर दया व्हावी. असं कोण मनुष्य जगामध्ये आहे की ज्याला वाटत नाही की त्याच्यावर दया व्हावी? सगळ्यांनाच वाटतं की नाही की आपल्यावर दया व्हावी? सगळ्यांनाच वाटतं. पण देवाच्या राज्याचा नियम लक्षात घ्या. दया कुणावर होते? कान देऊन ऐका. जे दुसऱ्यावर दया करतात. हालेलुया, 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 हालेलुया. एखादा पुरुष फार रागीट असतो आणि मग त्याच्या बायकोने त्याच्यासाठी चांगला स्वयंपाक केला नाही किंवा चहा नीट केला नाही किंवा एखादं घरातलं काम केलं नाही की तो रागावतो आणि पटकन तिच्या थोबाडीत देतो. हा, ती म्हणते माझी चूक झाली, माझी चूक झाली, माझ्यावर दया करा. नाही 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 नाही. ती दया याचना करते, ती त्याच्यासमोर हात जोडते, ती त्याला विनंती करते, ती म्हणते माझ्यावर दया करा, माझी चूक माफ करा. आणि हा बेटा नवरोबा ऐकत नाही आणि हा जोराने थाप लगावतो. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, स्वर्गातला कॅमेरा हे सीन बरोबर उचलतो. तिकडचं रेकॉर्डिंग एकदम भारी आहे, बरोबर रेकॉर्ड वर होतं. आणि त्याला काही महिने होतात. या तिच्या नवऱ्याकडनं काहीतरी चूक होते, त्याला पोलीस पकडून नेतात आणि हा पोलिसांना सांगतो साहेब माफ करा, माझ्याकडनं चूक झाली, साहेब माफ करा, माझ्याकडनं चूक झाली. आणि तो पोलीस थोबाडीत लगावतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तेव्हा त्याच्या आतून आवाज येतो, तू तुझ्या बायकोवर दया केली असती आणि तिच्या थोबाडीत मारली नसती तर आज पोलिसांनी सुद्धा तुझ्यावर दया केली असती आणि तुझ्या थोबाडीत मारली नसती. आपण बसमध्ये किंवा गाडीमध्ये उभे असतो आणि गाडीमध्ये उभे असताना आपण थकून जातो. असं वाटतं की आता मी पडणार, आणि बाजूचा मनुष्य बसलेला आहे खुर्चीवर, बाकावर बसलेला आहे आणि आपल्याला वाटतं ह्याने उठून मला जागा दिली असती तर
याने माझ्यावर दया केली असती तर. बेट्यांनो, तेव्हा आठवण केली पाहिजे, अशी दया मी कुणावर केली आहे का? हालेलुया, 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 हालेलुया. मी जागेवर बसलेलो असताना उठून कुणाला तरी जागा दिलेली आहे का? जे दुसऱ्यावर दया करतात त्यांच्यावरच दया केली जाते. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा परमेश्वराच्या राज्यातला नियम आहे. आपण लोकांशी कठोरपणे वागतो. जो दुसऱ्यावर दया करत नाही त्याचं हृदय दगडासारखं कडक असतं. तुम्हाला माहिती आहे, दगड आणि चिखल याच्यात केवढा फरक आहे? चिखल नरम असतो, ओला असतो, दबला जातो, फूल दाबता येते, पण दगड आपण दाबू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. जेव्हा आपलं हृदय दगडासारखं कठीण आणि कडक झालेलं असतं तेव्हा आपण दुसऱ्यावर दया करीत नाही. ट्रेनमध्ये चढायचं आहे, बसमध्ये चढायचं आहे, पुष्कळ गर्दी आहे, काही माणसाची चढण्याची पद्धत बघा. आणि मराठीमध्ये त्याला शब्द आहे रानटी, जंगली, जनावरी पद्धत. म्हणजे ज्याला तो लोटतोय ती माणसंच नाही जसं त्याला वाटतं. कुस्ती, लढाई, बसमध्ये चढताना, गाडीमध्ये चढताना, आणि कधी कधी तर गाडीतनं उतरताना एखादा मनुष्य खाली पडतो, मग त्याच्या छातीवर पाय देऊन लोक पुढे जातात, त्याच्या पोटावर पाय देऊन लोक पुढे जातात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण एकमेकांना हसू शकत नाही, कारण आपण सगळेच दया न करणारे आहोत. दया आपल्या रक्तात नाही, दया आपल्या स्वभावात नाही. पण आज आपण परमेश्वराचं वचन ऐकत असताना जसं पावसाचं पाणी डोळ्यांना झोंबतं तसंही वचन आपल्या हृदयाला झोंबलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. इथे कोणता पुरुष असेल त्याने काल रात्रीच आपल्या बायकोला भरपूर बदललं असेल, त्याच्या डोळ्यातनं आता हसू आले पाहिजेत. हालेलुया, 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 हालेलुया. काही लोक तर मुलांना पण बदलतात भयानक, आणि आपण म्हणतो निर्दयपणे मारलं. निर्दयपणे म्हणजे दयेविना, मारण्यामध्ये दया नव्हती. तुम्हाला माहिती आहे, एखाद्या माणसाला दयेविना मारणं आणि दयेने मारणं यात फरक आहे. समजा या एका बंधूला मला मारायचं आहे, मी त्याच्या थोबाडीत मारणं, त्याच्या पाठीत मारणं आणि दुसऱ्या कोणत्या जागी मारणं यात फरक आहे, बरोबर? मी समजा त्याच्या पाठीमध्ये जोराने मारलं, त्याच्यामध्ये निर्दयपणा नाही. पाठीत जो मारतो तो निर्दयपणे मारत नाही. तुमच्या लक्षात येतं? एखाद्याच्या पाठीत मारणं निर्दयपणे नाही. पण कधी कधी एखाद्याचे डोळे काढले जातात, शरीराच्या नाजूक भागाला मारलं जातं, त्याच्यामध्ये निर्दयपणा आहे आणि क्रूरपणा आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये अशी भयानक घटना घडते की लोक म्हणतात परमेश्वर या माणसाशी निर्दयपणे वागला. पण किती लोकांना माहित आहे की तो माणूस दुसऱ्यांबरोबर अगोदर निर्दयपणे वागलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण किती जणांवर दया करतो? दया करणं म्हणजे काय? दया करणं म्हणजे आपल्याकडनं अपेक्षा नसताना आपण त्याला मदत करणं. मी एखाद्यावर दया करतो म्हणजे काय? मी त्याला काही द्यायचं नाहीये तरी मी देतो, ह्याला म्हणतात दया करणं. न्यायाने देणं म्हणजे दयेने देणं नाही. समजा दोन भाऊ आहेत आणि दोन भावाच्या जमिनीची वाटणी करायची आहे. जमीन आहे 4 एकर. एका भावाने 2 एकर घ्यायला पाहिजे, दुसऱ्या भावाने 2 एकर घ्यायला पाहिजे. पण मोठा भाऊ एका मोठ्या कंपनीमध्ये ऑफिसर आहे आणि त्याला चांगला 25,000 रुपये पगार आहे, आणि छोटा भाऊ शेतीमध्ये राबतो आणि त्याला महिन्याला धड 3,000 रुपये मिळत नाहीत आणि तो कुटुंब चालवू शकत नाही शेतीच्या उत्पन्नावर. त्यावेळेला मोठा भाऊ म्हणतो, मला जमीन नको, माझी 2 एकर जमीन तूच घे, मला चांगला पगार आहे, मी माझं कुटुंब पगारावर चालवू शकतो, सगळी 4 एकर जमीन तूच घे. तो छोट्या भावाला जमीन देतो, याला म्हणतात दया. आणि जर त्या मोठ्या भावाने 2 एकर जमीन घेतली आणि छोट्या भावाने 2 एकर जमीन घेतली तर त्याला म्हणतात न्याय. आणि जर मोठ्या भावाने 3 एकर जमीन घेतली आणि छोट्या भावाला 1 एकर जमीन दिली तर त्याला म्हणतात अन्याय. हालेलुया. आपण जेव्हा दुसऱ्याचं बळकावून घेतो त्याला अन्याय म्हणतात. आपण जेव्हा दुसऱ्याला जेवढं द्यायचं तेवढं देतो त्याला म्हणतात न्याय. आणि आपण जेव्हा दुसऱ्याला जास्त देतो त्याला म्हणतात दया. हालेलुया. हालेलुया. याकोबाच्या पत्रामध्ये अध्याय 2 वचन 13 असं आहे, ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दये वाचून होईल आणि दया न्यायावर विजय मिळवते. हालेलुया. हालेलुया. या जगातले लोक अन्यायाने वागतात, म्हणजे दुसऱ्याचं हिसकावून घेतात, दुसऱ्याचं बळकावून घेतात, हे आपल्याला ठाऊक आहे. या जगातले चांगले लोक न्यायाने वागतात, दुसऱ्याचं जेवढं आहे त्याला तेवढं देतात. पण येशूवर विश्वास ठेवणारे लोक दयेने वागतात. हालेलुया. हालेलुया. आणि दुसऱ्याला जेवढं द्यायचं त्याच्यापेक्षा जास्त देतात. हालेलुया. हालेलुया. दया हा परमेश्वराचा गुण आहे, माणसाचा नाही. तो माणसाच्या रक्तात नाही, मांसात नाही. आम्ही म्हणतो मी माझं त्याला कशाला देऊ, मी माझं जे आहे ते त्याला कशाला देऊ. हालेलुया. 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 कल्पना करा, इकडे संध्याकाळचा चहा वाटायला सुरुवात झालेली आहे आणि एक बाई चहा पिते आणि ती बघते दुसरी एक बाई आहे, ती उठू शकत नाही, एकदम असहाय्य स्थितीमध्ये आहे. तेव्हा कोणती बाई चहा घेऊन त्या बाईला नेऊन देते? तिला तुम्ही चहा नेऊन देता, हा न्याय नाही, ही दया आहे. तिचा चहा तिने घ्यायला पाहिजे, तुमचं काम नाही ते, पण तुम्ही तिच्यावर दया करता आणि तिच्यासाठी चहा आणून देता. आजच्या माझ्या प्रवचनानंतर आशीर्वाद प्रार्थना केंद्रात येणाऱ्या सगळ्या भाविकांमध्ये परिवर्तन होईल आणि सगळे लोक दुसऱ्यांना चहा नेऊन देतील. तुम्ही स्वतःचा चहा स्वतः घेतला तर तो न्याय आहे. तुम्ही दुसऱ्यावर बळजबरी करून चहा मागितला तर तो अन्याय आहे. पण तुम्ही दुसऱ्याचा चहा त्याला नेऊन दिला तर ती दया आहे. हालेलुया. हालेलुया. ए इकडे रे, मला चहा आण. तो बेटा जातो. हा अन्याय.
दुसऱ्यावर बळजबरी करून त्याला आपली सेवा करायला लावणं हा अन्याय आहे. तुम्ही स्वतः जाता, तुमचा चहा घेता पिता, न्याय आहे. पण तुम्ही चहा घेता आणि दुसऱ्याला नेऊन देता, ही दया आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या शेवटच्या काळामध्ये मानवी हृदय दगडासारखी कठीण झालेली आहेत आणि खाली पडलेल्या माणसावर पाय देऊन आपण पुढे जात आहोत. स्टेशनवर किंवा रस्त्यात भिकारी असतात आणि भिकारी भिक्षा मागतात. पुष्कळ लोक भिक्षा देत नाहीत आणि जे काही थोडेफार लोक भिक्षा देतात ते 4 आणे देणार, कारण 10 पैशाचं नाणं आता मिळत नाही. 5 पैशाचं नाणं, 10 पैशाचं नाणं आणि 20 पैशाचं नाणं आता मिळत नाही, म्हणून लोक 4 आणे टाकत असतील. आणि स्वतःच्या मुलाला इलेक्ट्रॉनिक खेळणी 2000 रुपयाची, 5000 रुपयाची घेतात. हालेलुया. तुमच्या मुलाला इलेक्ट्रॉनिक खेळणं पाहिजे, 5000 रुपये पडले ते हरकत नाही, पण तुम्ही घेणार. आणि त्या भिकाऱ्याला 4 आणे देणार. 4 आण्याला त्याला काय मिळणार देवाला माहित. का असं आपण वागतो? आपण एकमेकांना हसू नये, आपण सगळे जसे आहोत. का असं आपण वागतो? आपल्या आपलं जे हृदय आहे ते हृदय आता कडक होत चाललंय, कठीण होत चाललंय, ते आता दबत नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मानवी हृदयामध्ये करुणा शिल्लक राहिलेली नाही आहे. दयेला दुसरा शब्द आहे करुणा, अजून एक शब्द आहे कळवळा. दुसऱ्या विषयी आम्हाला कळवळा येत नाहीये. त्याची स्थिती पाहून आम्हाला दुःख वाटत नाहीये. त्याची असहाय्य स्थिती पाहून, त्याची दीनवाणी स्थिती पाहून, त्याची केविलवाणी स्थिती पाहून आमच्या हृदयाला पाझर फुटत नाहीये. आम्हाला त्याला काही द्यावं असं वाटत नाहीये. आमची मनं कठीण झालेली आहेत. प्रभू येशू म्हणाला, अनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. जगामध्ये अनीती वाढलेली आहे म्हणून पुष्कळ लोकांचं प्रेम थंड झालेलं आहे. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्यांकडे दयेची याचना करतो तेव्हा तेव्हा आपण लक्षात ठेवलं पाहिजे, अशी दया आपण कुणावर केली आहे का? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, काही लोक दुसऱ्यांकडे मागत फिरतात आणि त्यांना कुणीच देत नाही. ह्याचं कारण त्यांनी सुद्धा दुसऱ्यावर दया केलेली नसते. आपण जर दुसऱ्यावर दया केली तर परमेश्वर स्वतः आपल्यावर दया करेल आणि कुणाच्या तरी द्वारे आपल्याला मदत करेल. परमेश्वर कुणाला तरी प्रेरणा देईल आणि तो मनुष्य आपल्याला मदत करेल. मला आठवतं, काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी माझी बायको आणि 2 मुलं आम्ही इथे जात होतो कोरलई गावामध्ये. कोरलई हे गाव अलिबागच्या पुढे आहे, रायगड जिल्ह्यामध्ये. तिकडे प्रवचन देण्यासाठी मी, माझी बायको आणि मुलं आम्ही 4 जात होतो. माझ्याकडे राजदूत मोटरसायकल होती. 9 तासाचा प्रवास. मी पहिल्यांदा हिम्मत केली आणि मुलं पुढे बसवली, बायको मागे, आणि राजदूत मोटरसायकलवरती मी प्रवास सुरू केला. घोडबंदरच्या पुढे गेलो आणि तिकडे अचानक मोटरसायकल पंक्चर झाली. संध्याकाळचे 5 वाजले होते. 5च्या सुमार होता. मोटरसायकल बंद झाली आणि आम्हाला पोहोचायचं होतं 8 तास प्रवास करून कोरलईला. मोटरसायकल अशी उभी आहे, मी, माझी बायको आणि मुलं. एवढी मोठी मोटरसायकल काय करायचं? आणि थोड्या वेळानंतर एक ट्रक आला. तो ट्रक उभा राहिला. त्या ट्रकमध्ये 7-8 पुरुष होते आणि त्यांनी मला विचारलं काय झालं. मी म्हटलं मोटरसायकल पंक्चर झालेली आहे. ते पुरुष खाली उतरले आणि त्यांनी ती मोटरसायकल उचलली. मी हात धरायला गेलो, ते म्हणतात साहेब तुम्ही हात धरू नका. त्यांनी मोटरसायकल उचलली, मध्ये ठेवली. आम्हा 4घांना ट्रकच्या मध्ये घेतलं. 1-2 किलोमीटर पुढे ट्रक गेला आणि तिकडे गॅरेज होतं पंक्चर काढणारं, आणि तिकडे त्यांनी ट्रक उभा केला आणि सांगितलं की तुम्ही उतरा, इथे पंक्चर काढू शकता. ट्रक त्यांनी मोटरसायकल उतरवून दिली. तिकडे आमचं पंक्चर निघालं. पुन्हा आम्ही गाडीवर बसलो आणि मग
तिकडे कोरलेला पोहोचलो. हालेलुया, हालेलुया. ना ओळख ना देख, ना ओळख ना देख. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मला वाटतं 1993ची गोष्ट आहे. या घटनेला आता 13 वर्ष झाली. मी हाँगकाँगला होतो आणि हाँगकाँगला मी एके ठिकाणी जाणार होतो. माझ्याकडे पत्ता होता आणि मी एकटाच निघालो होतो. रस्ता खूप रुंद होता, मला वाटतं एक 150-200 फूट रुंद रस्ता होता. या हॉलची रुंदी आहे अशी, म्हणजे अशी लांबी आहे, यापेक्षा रुंद रस्ता होता. आणि मी असा जात होतो आणि माझ्या हातात ती चिठ्ठी होती. मी बघतो ही बिल्डिंग कुठे आहे, ही बिल्डिंग कुठे आहे, ही बिल्डिंग कुठे आहे, असं बघतो, असं बघतो. चमत्कार, चमत्कार, चमत्कार. जवळजवळ 150 ते 200 फूट लांबवरने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक बाई जात होती आणि ती बाई अशी धावत 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 अशी आली. मी सहज बघतो एक बाई धावत येत आहे, अशी बुटकीशी होती, धावत येत आहे. मी जरा चकित झालो, हिचा आपला काय संबंध आहे. धावत 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 आली, एकदम माझ्याकडे आली, 200 फूट रस्ता क्रॉस करून माझ्याकडे आली आणि मला म्हणते, असं केलं. तिला चायनीज भाषा येते, तिला इंग्लिश येत नव्हती. मी त्या जागेचं नाव सांगितलं, ती म्हणते लिहून दे मला. मी कागदावर लिहून दिलं त्या ठिकाणाचं नाव. तिने ते वाचलं आणि तिने सांगितलं, गो दिस दॅट, गो दॅट दॅट बिल्डिंग. तर मी म्हणाल येस येस येस, मला समजो की न समजो मी येस म्हणून टाकलं. हालेलुया, हालेलुया. म्हणजे आणखी हिच्याशी काय बोलायचं, हिला इंग्लिश येत नाही आहे, ती आपली चायनीज मध्ये चाव चाव करणार, मला काय कळणार नाही. मी येस येस बोललो आणि मी असं चालायला लागलो. मी मागे वळून बघतो, ती पुन्हा परत गेली त्या रोडला. हालेलुया, हालेलुया. माझ्यावर दया झाली आणि म्हणून देवाने त्या बाईला देवदूताप्रमाणे पाठवलं. माझ्यावर दया का झाली? अशीच मदत मी कुणाला कधीतरी केली असेल. हालेलुया, 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 हालेलुया. 1981 सालची गोष्ट आहे. या गोष्टीला आता 25 वर्ष होऊन गेली. मी बँगलोरला गेलो होतो आणि बँगलोरवरून येताना माझ्याकडे एक ब्रीफकेस होती आणि कंडक्टर आला पैसे मागण्यासाठी आणि माझे पैसे त्या ब्रीफकेसमध्ये होते आणि मी चावी शोधतो, मला चावीच मिळेना. मी एकदम भांबावून गेलो. पैसे तर द्यायचे आहेत, मी असं करतो असं करतो असं करतो, चावीच नाही आहे. माझ्या बाजूला एक मुलगी बसली होती, तिने माझी कंडिशन बघितली, माझी स्थिती बघितली आणि हिंदीतला शब्द वापरायचा म्हणजे माझी हालत बघितली. काय चमत्कार. तिने माझ्याकडे 2 चाव्या दिल्या, कुठून आणल्या तिने मला माहित नाही. आणि मी ती चावी लावली, पटकन ब्रीफकेस उघडली, मी पैसे काढले, कंडक्टरने दिले, ब्रीफकेस बंद केली आणि तिच्या 2 चाव्या तिला परत दिल्या. त्यावेळेला तिने 2 चाव्यातनं 1 चावी मोकळी केली, माझ्याकडे दिली आणि सांगितले तुझ्याकडे ठेव. 1981 ते 2006 25 वर्ष भरून गेली. त्या मुलीचा चेहरा मला आठवत नाही, तिचं नाव मी विचारलं नाही. मला आयुष्यात ती पुन्हा कधी भेटणार नाही. भेटली तर स्वर्गात भेटेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 1993ला मी हाँगकाँगला असताना मी ट्रेनमधनं येत होतो. 7:30 वाजले होते आणि मला विमानतळावर जायचं होतं 7 वाजता. फार उशीर झाला होता, विमान 9 वाजता सुटणार होतं. मी ट्रेनमध्ये उभा होतो, एक माणूस समोर होता, त्याने मला विचारलं तू कोण आहेस? मी माझं नाव सांगितलं. तू कशासाठी इथे आला आहेस? मी सांगितलं अशासाठी आलो आहे. आणि त्याला मी सांगितलं मला जरा चॉकलेट्स घ्यायची होती. तो मला काही काळजी करू नको, मी तुझ्या सोबतीला आहे. तिथे कुठे चॉकलेट्स मिळतात, कोणत्या भावात मिळतात मला काय माहित नव्हतं, मला घाई होती. तो माणूस माझ्या सोबत उतरला, तो पुढे आणि मी मागे. त्याने मला सुपर मार्टमध्ये नेलं आणि तिकडे गेल्यानंतर चॉकलेट्स घेतली. हां, त्याच्या अगोदर एक ब्रीफकेस घेतली मोठी. ती ब्रीफकेस घेऊन तो चालायचा आणि मी पुढे आणि तो ब्रीफकेस घेऊन मागे. मी ब्रीफकेस घ्यायला नको 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 मी घेतो. मग आम्ही सुपर मार्केटमध्ये गेलो. सुपर मार्केटमध्ये चॉकलेट्स घेतली.
चॉकलेट त्या बॅग मध्ये भरली आणि मी पुढे आणि तो ब्रीफकेस घेऊन मागे, सुटकेस, ब्रीफकेस नाही सुटकेस. आणि माझ्या प्रिय भावानं आणि बहिणीनं तो माझ्या मागे 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 असं करता करता रोडवरनं तो मागे, मी पुढे असं चालतोय आणि तो आपला सुटकेस घेऊन मागे येतोय. असं करता करता असं एक वळण आलं जिकडनं मला जायचं होतं आणि तो दुसऱ्या बाजून जाणार होता. त्याने सुटकेस माझ्या हातात दिली. मी त्याच्याकडे पाहिलं. आयुष्यात पुन्हा भेट होणार नाही, कोण माणूस हा. तेव्हा मी एक चॉकलेट काढलं, मोडलं, अर्ध त्याच्याकडे दिलं, म्हटलं तू खा, अर्ध मी खातो. आयुष्यात पुन्हा कधी आपण भेटणार नाही. तू मला मदतीला कसा आलास मला माहित नाही. आणि मी सुटकेस घेऊन निघालो. तो जात होता. मी शेवटचं त्याच्याकडे पाहिलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या ठिकाणी मला मदतीची गरज होती हे माझ्या स्वर्गातल्या पित्याला माहित आहे. पण मी कधीतरी कुणावर तरी दया केली होती म्हणून माझ्यावर दया करण्यात आली. हालेलुया, हालेलुया. जो दुसऱ्यावर दया करतो त्याच्यावर देव दया करतो. आपण जेव्हा दुसऱ्यावर दया करतो तेव्हा आपण बँकेत पैसे ठेवतो आणि ते पैसे आपण आपल्या संकट काळी काढू शकतो. म्हणून आपलं जीवन जे आहे ते दयेने भरलेलं असलं पाहिजे. जेवढी तुम्ही दुसऱ्यावर दया करणार तेवढी आपला बँक बॅलन्स वाढणार, संकट काळात ते उपयोगी पडणार. कधीही आपल्यावर संकट आलं की आपल्या भ्यायची गरज नाही, कारण आपण पुष्कळ दया दुसऱ्यावर केलेली असेल तर देव आपल्यावर दया करणार. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण दुसऱ्यावर दया का करू शकत नाही? कान देऊ नये का? ज्यांच्यावर आपण दया करतो ती माणसं आपल्याला उलट फिरून त्रास देतात. आपली दया ते लक्षात ठेवत नाहीत. ते आपल्याबरोबर कृतज्ञतेने वागतात आणि म्हणून आपण दया करणं थांबवतो. म्हणून माणसांची हृदय दगडासारखी कठीण झालेली आहेत. मी त्याला मदत केली होती पण त्याने एकदा सुद्धा थँक्यू म्हटलं नाही. त्याची परिस्थिती सुधारली तेव्हा त्याने मला एकदाही मदत केली नाही. परंतु माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, कान देऊ नये का? जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो तेव्हा तोच माणूस आपल्याला मदत करेल असं देवाने कुठेच सांगितलेलं नाही आहे. पुष्कळ लोक ही चूक करतात. तुम्ही एखाद्याला मदत करता, तुम्ही ज्याला मदत करता तोच तुम्हाला मदत करेल असं कुठे सांगितलेलं आहे? देवाने असं अजिबात सांगितलेलं नाही आहे. तुम्ही जेव्हा मदत करता तेव्हा तुम्ही माणसाला मदत करत नाही तर देवाला मदत करता असा तुम्ही विचार केला पाहिजे. परतफेड तोच माणूस करणार नाही, परतफेड दुसऱ्याकडनं होईल. हालेलुया, 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 हालेलुया. आशीर्वाद प्रार्थना केंद्राची एक ट्रिप महिन्याला एकदा किंवा दोनदा उसगावच्या ठिकाणी आम्ही करतो आणि 100 लोकांना नेतो, कधी 50 लोकांना नेतो. तुम्हाला माहिती आहे, एक दिवस असा आला की लोक फार कमी, खर्च जास्त आणि लोकांकडून घेतलेले पैसे कमी पडले. मी मनात विचार करायला लागलो, याला मराठीमध्ये एक शब्द आहे, अव्यापारेषु व्यापार, म्हणजे तोट्याचा धंदा. मी मनात म्हणालो 100 लोकांना न्यायचं आणि पदरचे खर्च करायचे. असं मी मनात म्हणालो, 100 लोकांना न्यायचं आणि पदरचे पैसे खर्च करायचे, अख्खा दिवस तिकडे काढायचा असं मी मनात म्हणालो. आणि 100 लोक शिबिर घेत होते. तिकडे एक मनुष्य मला भेटायला आला. तो मनुष्य तिकडे मला भेटायला आला, माझ्याशी बोलला, माझ्याकडे प्रार्थना करून घेतली आणि त्याने माझ्या हातात एक पाकिट दिलं. त्या पाकिटामध्ये 5000 रुपये होते. म्हणून लक्षात ठेवा, आपण ज्यांच्यावर दया करतो तेच आपल्याला परतफेड करतील असं मनात कधीच बाळगू नका. आपण त्यांच्यावर दया करतो म्हणजे आपण देवाला देतो, त्याची परतफेड दुसरी माणसं करतील. देव दुसऱ्या माणसांच्या करवी आपल्याला मदत करेल. तो माणूस आपल्याला विसरेल, ती बाई आपल्याला विसरेल, कधी कधी आपल्याला शिव्या देईल,
कधी कधी आपल्याला त्रास देईल. ज्याला आपण मदत केली ना तोच माणूस आपल्याला त्रास देतो. पण आपण माणसांना मदत करत नाही, तर आपण देवाला मदत करतो. देव लक्षात ठेवतो आणि देव दुसऱ्या माणसांच्या करवी आपल्याला मदत करतो. हालेलुया, हालेलुया. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. पण दया कोण करेल? देव करेल. कोण करेल? दया कोण करेल? आणि माणसांच्या द्वारे करेल. कुणाच्या द्वारे करेल? माणसांच्या द्वारे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुन्हा एकदा कान देऊ नये का? दया हा देवाचा नियम आहे. जो दुसऱ्यावर दया करतो तो देवापासून आहे. जो दुसऱ्यावर दया करतो तो देवाला खुश करतो. जर आपण दुसऱ्यावर दया केली तर आपल्यावर दया होणार म्हणजे होणार म्हणजे होणार. रस्त्यावरती भिकारी असतात. पुष्कळ लोक म्हणतात यांना पैसे कशाला द्यायचे? तुम्ही त्यांना पैसे देत नाही, चूक करू नका. आपण जेव्हा भिकाऱ्याला पैसे देतो तेव्हा आपण भिकाऱ्याला देत नाही, आपण देवाला देतो. तो भिकारी उद्या बरा झाला तर आपला पहिला ठोसा मारेल. आपण दिले ना पैसे, तो आपला ठोसा मारेल. पण आपण जे त्याला पैसे दिलेले आहेत ते देवाकडे पोहोचलेले आहेत. देव दुसऱ्यांच्या द्वारे आपल्याला मदत करेल. माणसं कृतज्ञ आहेत पण देव कृतज्ञ नाहीये. जो देवाला देतो त्याला त्याची परतफेड मिळते म्हणजे मिळते म्हणजे मिळते. हालेलुया, 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 हालेलुया. परमेश्वर दयेचा सागर आहे. तो आपल्यावर दया करणार. पण तो म्हणतो तुम्ही दुसऱ्यावर पहिली दया करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण किती लोकांवर दया करतो? पुन्हा सांगतो, दया म्हणजे न्याय नाही. तुम्ही कोणाचे 500 रुपये द्यायचे असतील आणि ते जर 500 रुपये परत केले म्हणजे दया नाही केली. कोणाचे 500 द्यायचे त्याला 5000 जर दिले तर दया केली. त्याला 500 दिले तर न्याय केला आणि त्याला 100 दिले तर अन्याय केला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जगातले बहुतेक लोक अन्यायाने वागतात, चांगले लोक न्यायाने वागतात आणि येशूचे लोक दयेने वागतात. हो शकारा रा 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 हो नमशील मखालेल मशिंद मकालेल मा. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवता तर तुमचं जीवन आणि माझं जीवन दयेने भरलेलं असलं पाहिजे. दुसऱ्यांना जेवण द्या, दुसऱ्यांना चहा द्या, दुसऱ्यांना मदत करा. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्यापैकी प्रत्येकाला देवाच्या दयेची गरज आहे. असा कोणता मनुष्य या जगामध्ये आहे की ज्याला देवाच्या दयेची गरज नाही? आपण सगळे पाप करतो, अपराध करतो, गुन्हे करतो. देवाने जर आपल्याला दया केली नाही आणि आपल्याला जर शिक्षा केली तर आपली वाट लागेल, आपल्या सगळ्यांची वाट लागेल. एक माणूस मला म्हणजे माझ्या ओळखीचा आहे, माझा मित्र आहे, त्याने मला पुष्कळ वर्षापूर्वी सांगितलं होतं, माझा स्वभाव फार तापट आहे, रागीट आहे. मी ट्रेनमध्ये उभा असेल आणि कोणी माझ्या अंगाला लागला की फटकन थोबाडीत देतो. कोणी असो थोबाडीत मारणार. माझ्या अंगाला अंग लागलं थोबाडीत मारतो मी. म्हटलं असं? हो, असं तुझा स्वभाव आहे? त्याला आता पुष्कळ वर्ष निघून गेली. 5-6 महिन्यापूर्वी हा मनुष्य मला भेटायला आला होता. तब्येत तशीच आहे, तब्येत तशीच आहे. आणि मला सांगतो माझं सगळं अंग दुखतं, मी कधी मरेन मला माहित नाही. म्हणजे तुझी तब्येत तर मजबूत आहे. नाही, पण हे सगळं बाहेरून दिसतं, आतमध्ये काही ताकद नाही. हाच माणूस अंगाला अंग लागलं तर थोबाडीत मारायचा. आता अंगदुखी सुरू झाली. हालेलुया, हालेलुया. कोणाचं अंग आपल्या अंगाला लागलं गाडीमध्ये तर आपण त्याच्यावर दया करावी. असू द्या, असू द्या, असू द्या, हो ते होते, असं गर्दी आहे, होणार तसं, असू द्या. आपण हे हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण जर दुसऱ्यावर दया करत नाही तर आपल्यावर दया होणार नाही. ज्यांनी दया दाखवली नाही त्यांचा न्याय दये वाचून होईल.
दया काय करते? दया पापावर पांघरून घालते. माझ्यावर दया झाली म्हणजे माझ्या पापांकडे देव पाहत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलेला आहे. देवानेच शॉर्टकट दिलेला आपल्याला. आपल्या पापांची क्षमा देवाने करावी अशी जर आपली इच्छा असेल तर आपण पण दुसऱ्यांना क्षमा केली पाहिजे. हालेलुया. आपल्याला जर दया आली दुसऱ्याची तर आपण क्षमा करणार. दयेशिवाय क्षमा होत नाही. पहिली दया येते मग आपण क्षमा करतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कान देऊ नये का? जेव्हा जेव्हा आपण दया करतो दुसऱ्यावर तेव्हा तेव्हा देवाच्या स्वर्गातल्या बँकेमध्ये आपण संपत्ती साठवतो. आपल्या संकटकाळी देव त्या संपत्तीतनं आपल्याला पाठवल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा देव आपलं चेक करतो बॅलन्स. ह्याचं बॅलन्स किती आहे माझ्याकडे? आणि तो म्हणतो भरपूर बॅलन्स आहे. पाठवतो त्याच्यातनं देवदूत पाठवतो. देवदूत माझ्या आयुष्यात मला पुष्कळ देवदूत भेटले की पुष्कळ हिशोब नाही एवढे लोक संकट काळात माझ्या मदतीला उभे राहिले आहेत. माझी अपेक्षा नसताना. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, आतापासून निर्णय घ्या. आजच तुम्हाला चान्स आहे. संध्याकाळी चहा वाटपाच्या वेळेला तुम्ही दुसऱ्यांना चहा नेऊन द्या. बघा केवढा आनंद मिळतो. दुसऱ्यांना चहा नेऊन द्या. हालेलुया, हालेलुया. आतापर्यंत बायका नवऱ्यांना चहा नेऊन देत होत्या. आज नवऱ्यांनी बायकांना चहा नेऊन द्यावा. हालेलुया, हालेलुया. आणि मग नवऱ्यांना केवढा आनंद मिळतो. पुढच्या रविवारी मला सांगा किंवा मला फोन करून सांगा, ब्रदर काय मज्जा आली हो. म्हणजे काय झालं आज की नाही मी चहा माझ्या बायकोला नेऊन दिला. असं खूप बरं वाटलं. आणि डावा पाय दुखत होतो बरा झाला. हालेलुया, हालेलुया. मग मी सांगेन तुम्ही तुमच्या बायकोवर दया केली, देवाने तुमच्यावर दया केली, तुमच्या पापांची क्षमा केली, पाय बरा झाला. हालेलुया, 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 हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, दयेचं ढोंग करायचं नाही. पुष्कळ लोक दयेचं ढोंग करतात. हा मी उदाहरण देतो. भाचा आला मामाकडे आणि भाचा म्हणतो, मामा मला एक 5,000 रुपयाची मदत पाहिजे होती. मामा म्हणतो, अरे 2 दिवसापूर्वी यायला पाहिजे होतास, नाहीतर मी मुलाला मोटरसायकल घेतली नसती ना. बरोबर. अरे 2 दिवसापूर्वी आला असता तर मी तुला 5 काय 10 दिले असते. अरे 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 असं का? अरे 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 सगळं बंडाल, सगळं खोटा. कपाडामध्ये 50,000 आहेत पण भाच्याला द्यायचे नाहीत. आणि दयेचं ढोंग करतो मामा. हे सगळं वरवरून आहे. इकडे कोरडं पाषाण, हे दगड झालेला आहे, हृदय दगड झालेला आहे. वरवरून अगं 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 बिचारी बिचारी बिचारी. अरे बिचारी तुझं चहा दे ना. बिचारी तर हात घालून तिला पैसे दे ना. बिचारी 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 बिचारी. याला दयेचं ढोंग म्हणतात. दयेचा हाव. असली बंडल दया आपण दाखवायची नाही. खरी दया. तुम्ही मोटरसायकलवर जात आहात, एक बंधू तिकडे रस्त्यावर उभा आहे, तुम्हाला वाटतं बिचारा उभा आहे, त्याला घ्यावं. त्याला घ्या, दया करा. तो कदाचित तुम्हाला थँक्यू पण म्हणणार नाही, पण त्याची नोंद वरती होणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मला वाटतं तुम्हा सगळ्यांचे वचन पाठ झालं. माझ्या मागे बोला, जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. आजपासून आपण चान्स सोडायचं नाही. दया करण्याचा चान्स सोडू नका. कोणी भेटलं की हात घालून द्या. भिकारी भेटला 5 रुपये टाका. 8 नका टाकू, 4 नका टाकू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. काल इकडे एक बंधू आला होता. तो बंधू चालला परत मस्कतला. त्याला माझ्या एका सिस्टरने विचारलं, परत त्याला काय द्यायचं? त्याला 10 DVD, 10 CD, आपल्या 14 CD आहेत नाही का, 10 DVD CD सगळं पॅकेट भरून दे, जाऊ दे मस्कतला. पैसे त्यांच्याकडनं आम्ही घेतले नाहीत, मागितले नाहीत. आम्हाला कोण देणार पैसे? देव देणार. हालेलुया, 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 हालेलुया. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या सगळ्यांना मोठा चान्स आहे. हे प्रवचन नंतर मी स्वतः बघणार आहे. मला पण या प्रवचनाची गरज आहे. हालेलुया, हालेलुया. हे प्रवचन द्यायला यायच्या अगोदर माझ्या बायकोला मी काही काम सांगितलं होतं, ते त्यांनी केलं नाही. तर मी म्हणलं, तू काम केलं नाही? नाही नाही नाही, आज मी दयेवर प्रवचन द्यायचं, तुझ्यावर दया झाली. मी बोललो, काम केलं नाही. एवढ्यात मला आठवलं की मी आज दयेवर प्रवचन देणार आहे. नाही, दया, क्षमा, जाऊ दे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तेव्हा माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आत्तापासून तुम्ही कामाला लागायचं आहे. दया, दया, दया. भिकारी आला, 5 रुपये घे, 10 रुपये घे. बायकोने सांगितलं चहात साखर टाकली नाही, जरा जाऊ दे. क्षमा केली, जाऊ दे, आज बिन साखरेचं पेन, नाही तर आता टाक. हालेलुया, हालेलुया. प्रभूचं वचन, जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. आणि आपल्याला माहित आहे, तुम्ही सगळ्यांनी प्रवचन ऐकलेलं आहे. तुम्ही धन्य आहात, कारण तुम्हाला देवाचं वचन माहित आहे, देवाचा नियम माहित आहे. आयुष्यात असं कधी बोलता कामा नये की माझ्यावर दया का होत नाही. असं कधीच बोलू नका. दया का होत नाही? कारण आम्ही दया केली नाही. तुम्ही बसमध्ये बसला, तुम्हाला कॉर्नर मिळाला, कॉर्नर बाहेर बघतो, या बाजूला बघितलं तर एक गरोदर बाई उभी आहे. पवित्र आत्मामध्ये उठून जागा दे हा म्हणतो, बाहेर बघतो. एक म्हातारा उभा आहे आणि हा बाहेर बघतो. इकडे बघितलं, जागा द्यायला लागेल ना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण आजपासून आपण नवीन वागणार. दया करणार म्हणजे करणार म्हणजे करणार. जेवढा चान्स मिळेल तेवढी दया करा. तुमचा स्वर्गातला बॅलन्स वाढणार आणि मग परमेश्वर तुमच्या संकटकाळी तुमच्यासाठी मदत पाठवणार म्हणजे पाठवणार म्हणजे पाठवणार. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जे दयाळू आहेत त्यांच्यावरच दया होईल. जे दयाळू नाहीत त्यांच्यावर दया होणार नाही. ज्यांनी दया केली नाही त्यांचा न्याय दये वाचून होईल. हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिटा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.